मुंबई बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची निवड झालेली आहे। या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता स्वतः तेजस्वी घोसाळकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। हो, मी लगेच कॉल करतो तुम्हाला। धन्यवाद। आणि अभिनंदन सुरुवातीला मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल। खरं तर गेल्या 1 वर्षांपासून तेजस्वी ताई तुम्ही या सगळ्याचा पाठलाग करत होतात। मी विनंती करते तेजस्वी ताई, तुमच्या शेजारी जे कोणी असतील जे फोनवर बोलतायत त्यांना थोडं लांब उभं राहून बोलायला सांगा, त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय। हो, गेल्या 1 वर्षांपासून खरं तर तुम्ही या पदावर येण्याकरता किंबहुना या बँकेत कार्यरत राहण्याकरता फार पाठलाग करत होतात, या सगळ्याचा पाठपुरावा करत होतात। आज मात्र हा निर्णय झाल्यानंतर काय वाटतंय? मला तर खूप आनंद वाटतोय कारण अभिषेक झाल्यानंतर मी आणि माझे सासरे ह्यांनी आपले मुंबई बँकचे अध्यक्ष आहेत प्रवीणजी दरेकर साहेब त्यांच्याकडे विनंती केली होती की अभिषेकच्या ठिकाणी माझी निवड करण्यात यावी। तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की मी नक्कीच प्रयत्न करेन। थोडंसं वेळ लागलं पण काल हे झालेलं आहे। खरंच मी त्यांचे आणि सगळे संचालक मंडळाचे जे आहेत संचालक त्यांचे आभार मानते की त्यांनी मला संचालकपदी निवड केली। अगदी अनेक अभिषेक घोसाळकर यांचं खरं तर कार्य आपण म्हणूया सहकार क्षेत्रामध्ये ते कार्य फार मोठं होतं। गेले अनेक वर्ष खरं तर ते या क्षेत्रामध्ये कार्यरत होते। आता मात्र त्यांचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे, जबाबदारी फार मोठी आहे। काय नेमकं विजन असेल पुढच्या काळात? नक्कीच त्यांचं कार्य खूप मोठं होतं आणि ते अभ्यासू होते। त्यांना राजकीय आणि सहकारमध्ये खूप मोठं अभ्यास होतं। सहकारमध्ये माझा हा प्रथमच पाऊल आहे, पण मी नक्कीच प्रयत्न करेन की सहकारमध्ये पण तसंच जसं अभिषेकनी नाव कमवलं होतं तसंच मी पण कमवेन आणि मीही अभ्यास करेन। अगदी तेजस्वीताई, पण हा हा टायमिंग जो आहे ना तो फार महत्वाचा आहे बघा। गेले अनेक दिवस तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहणार की जाणार, काय होणार, तेजस्वी घोसाळकर नाराज आहेत का, अशी सगळी चर्चा सुरू असताना तिथं मुंबई बँकेच्या संचालकपदी तुमची वर्णी लागते आणि अर्थातच चर्चा सुरू होते। तेजस्वीजींना ऑफर आहे का कुठल्या पक्षाची? थेट विचारते, भाजपची। राजकारणामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात आणि उद्धव साहेब हे माझे कुटुंब मधले एक आहे, तर मी त्यांना माझ्या काही गोष्टी सांगितल्या आणि हे 1 वर्ष आधी म्हणजे जेव्हा अभिषेकचं झाल्यानंतर मी आपले दरेकर साहेब आहेत त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मला संचालकपदी अभिषेकच्या ठिकाणी घ्या म्हणून आणि त्यांनी मला आश्वासित केलं होतं। योगायोग म्हणा आणि काल त्यांनी माझी निवड झाली, पण याच्यात राजकारणाचा काही भाग नाहीये कारण सहकार हा वेगळा भाग आहे आणि राजकारण हे वेगळं आहे। तर आपण पण राजकारण आणि सहकार हे वेगवेगळं ठेवायला पाहिजे आणि सगळ्यांना कळलं पाहिजे की अभिषेकची जागा रिक्त होती त्या ठिकाणी त्यांनी मला निवड केली, तर त्यात मला असं वाटत नाही की काही चुकीचा निर्णय घेतला असेल। अगदी तेजस्वीताई, तुम्ही म्हणताय की राजकारण आणि सहकार हे वेगवेगळं ठेवलं पाहिजे, पण सहकारातूनच एंट्री मिळते राजकारणाला। हे गेल्या अनेक वर्षाचा खरं तर आपण पाहिला तर तो इतिहास राहिलेला आहे। मग ते पश्चिम महाराष्ट्र राजकारण असू दे किंवा अगदी मुंबईतलं राजकारण सुद्धा, तुम्हाला नाही का वाटत इथूनच कुठेतरी एंट्री होऊ शकते आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं तुमची? आहे तुमचं, पण आधी मी आता प्रथमच पाऊल टाकलेलं आहे आणि मला नाही वाटत अजून काही आणि अजून मी निर्णय काही घेतला नाही आणि तसं मी विचारही केलेला नाही, त्यामुळे मला आता तर फक्त सहकारमध्येच लक्ष द्यायचं। अगदी तेजस्वीताई, पुन्हा विचारते, तुम्हाला कुठल्या पक्षाने ऑफर दिली आहे का? बघा, बराच संभ्रम आहे लोकांच्या मनात, दैसरकरांच्या बरोबर मनात। आहे, पण असं काही नाही। माझं काम किंवा अभिषेकचं काम हे खूप
अभिषेकनी खूप कामं केलेली आहेत. विनोद गोसावी साहेबांनी खूप कामं केलेली आहेत आणि दहीसरकरांसाठी खूप काही केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे वाटत असेल पण मला अजून तरी अशी काही ऑफर आलेली नाही. तेजस्वीजी, आम्ही विनंती करते तुम्हाला, तुम्ही तो आमचा बूम जो आहे चॅनलचा, तो तुम्ही हातात घेऊ शकता का? कारण आवाज आसपासचा बराच येतोय, त्याच्यामुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. आसपास बराच गोंधळ आहे, त्यामुळे तुमचा सुस्पष्ट असा आवाज येत नाहीये मला. आवाज हॅलो, अगदी अगदी आता बरोबर येतोय. आता आवाज येतोय? अगदी बरोबर येतोय. बोला. अ, काही दिवसांपूर्वी तुम्ही मातोश्रीवर सुद्धा गेलेला, ज्याचा उल्लेख तुम्ही आता सुद्धा केलात, की उद्धव ठाकरे आणि तुमचं नातं हे पूर्वापार पासूनचं आहे. तुमच्या घराण्याचं घोसाळकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हे गेल्या वर्षानुवर्षाचं समीकरण राहिलेलं आहे. पण अभिषेक घोसाळकर यांच्या जाण्यानंतर मात्र असं नेमकं काय झालं, की तेजस्वी घोसाळकरांना वर्षाच्या आतच मातोश्री गाठावं लागलं? असं काही झालं नाही. छोट्या-मोठ्या गोष्टी होत्या, ज्या मला खटकत होत्या काम करताना. आणि जसं अभिषेकला पण काम करताना अडथळे नको पाहिजे असतात आणि काम करायची एक संधी भेटत असते. ती आम्ही घोसाळकर कुटुंब करत असतो. पण मध्ये-मध्ये कोण आलं कामाच्या तर मग ते नाही होत. तर त्यासाठी थोडीशी नाराजी होती आणि मी उद्धव साहेबांना ते सांगितलं आणि त्यांनीही ऐकून घेतलं. हं. अ, अजून त्याबद्दल काही नाही. ते माझे कुटुंब प्रमुख आहेत, तर मी त्यांना सांगितलं, एका कुटुंबाप्रमाणे सांगितलं आणि त्यांनी ऐकूनही घेतलं. हं. काय म्हणाले तेव्हा ते? तुम्ही जेव्हा तक्रार केली या सगळ्याविषयी, ही अडचण दूर व्हावी अशी विनंती तुम्ही केली. चला, तक्रार शब्द नाही म्हणत मी. तुम्ही म्हणताय की तुम्ही मन मोकळं करण्याकरता मातोश्रीवर गेलेला होतात. जेव्हा तुम्ही विनंती केली की ही अडचण दूर व्हावी, तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी काय आश्वासन दिलं, काय आश्वस्त केलं? ते आता ते नाही सांगू शकत, पण नक्कीच तुम्हाला सांगेन. पण माझं आणि त्यांच्यात जे झालेलं संभाषण खूप पॉझिटिव्ह होतं आणि हां. त्यांनी पण ऐकून घेतलं. एक म्हणजे असं एक मुलीचं बोलणं ऐकून घेतात, तर त्या पद्धतीने त्यांनी ऐकून घेतलं. ती अडचण पक्षांतर्गत होती की इतर पक्षांकडून? नाही, नाही, पक्षांतर्गतच होती आणि ते मी त्यांना सांगितलं हं. आणि त्यांनी पण ते ऐकून घेतलं. हं. तेजस्वी, तुम्ही गेलात, तुमच्याशी सकारात्मक चर्चा झाली, पण त्यानंतर विनोद घोसाळकर सुद्धा गेले मातोश्रीवर. विशेष म्हणजे संजय राऊतांना स्वतः समोर येऊन सांगावं लागलं की घोसाळकर कुटुंब कुठेही जाणार नाही. तेजस्वी घोसाळकर स्वतः कुठेही जाणार नाहीत. त्या शिवसेनेच्याच आहेत आणि शिवसेनेतच राहतील, ठाकरेंच्या शिवसेनेतच राहतील. असं नेमकं का संजय राऊतांना सांगण्याची वेळ आली? कुठेतरी या सगळ्याविषयी वक्तव्य झालेली होती का मातोश्रीवर? नाही, मला माहित नाही त्याबद्दल. तिथे भुसावळ साहेब होते आणि राऊत साहेब होते. त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं मला माहित नाही. पण तिथे भुसावळ साहेबांनी काही सांगितलं असेल, ते झालं असेल, ते त्यांच्यात झालं. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. नाही तेजस्वीजी, मी विनोद घोसाळकर ज्यावेळी मातोश्रीवर गेलेले तेव्हाचा किस्सा नाही म्हणत आहे. तुम्ही ज्यावेळी मातोश्रीवर गेलेला होतात तेव्हा संजय राऊत म्हणाले होते की तेजस्वी घोसाळकर कुठेही जाणार नाहीत. राऊतांचं विधान म्हणजे मातोश्रीवरून आलेला आदेश हे महाराष्ट्राचं आजवरचं समीकरण. हो, नक्कीच. मी अजूनही उद्धव साहेबांबरोबरच आहे. आणि आगामी काळात? नाही, नाही, म्हणजे अजूनही म्हणजे आत्ताही आहेच ना. आम्ही काय विषयच नाही येत आहे. पण तुम्ही आगामी काळातला नाही स्पष्ट करत आहात. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काही होऊ शकतं. गेल्या 2-3 काही होऊ वर्षाचा शकतं. अनुभव मग आहे. आपण बघू ना. काही होऊ शकतं. पण आता तर मी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि आधीही सांगितलं की ते एक कुटुंब प्रमुख आहे. आणि काही अडचण असेल तर मी नक्कीच त्यांच्याकडे परत जाईन आणि मी त्यांना काही माझी असेल खंत नक्की सांगेन. आगामी काळातल्या तुमच्या रणनीतीविषयी मात्र तुम्ही फार डिप्लोमॅटिक उत्तरं देताय. पण थेट विचारते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत. 4 महिन्यात निवडणुका सुद्धा लागतील. तेजस्वी घोसाळकर
कोणाचा प्रचार करताना दिसतील? हॅलो. तेजस्वीजी, तुमचा आवाज व्यवस्थित हा, पोहोचतोय बोला. माझ्या? आवाज कट होते तुमचे. माझा आवाज येतोय? तेजस्वीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी गोसायकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तेजस्वीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? माझी निवड आणि राजकारणाचा संबंध नाहीये असं म्हणतायत तेजस्वी गोसायकर. मला कुठल्याही पक्षाची सध्या ऑफर आलेली नाहीये, पण आगामी काळातल्या रणनीतीविषयी मात्र तेजस्वी गोसायकर यांनी उत्तर दिलेलं नाहीये. मी सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहे, पुढे मात्र काय होईल ठाऊक नाही, राजकारणात काहीही होत असतं असं म्हणतायत तेजस्वी गोसायकर. त्यामुळे सध्या मुंबई बँकेच्या संचालकपदी असल्या तरी तेजस्वी गोसायकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिक आहेत असं त्या स्पष्ट करतायत. पण आगामी काळात पुढच्या 2 ते 3 महिन्यात तेजस्वी गोसायकर कुठे असतील, कोणाचा प्रचार करतील, यावर मात्र केवळ स्मित हास्य या ठिकाणी तेजस्वी गोसायकर यांनी दिलेलं आहे. तेजस्वी गोसायकर यांनी या सगळ्याविषयी मात्र उत्तर हे स्पष्टपणे दिलेलं नाहीये. आपण सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न करतोय. तेजस्वी गोसायकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झालेली आहे आणि त्यानंतर तेजस्वी गोसायकर यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही असं म्हटलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.